राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. भाजपच्या शांत हालचाली की कूटनीतीचा डाव? महाविकास आघाडी बाजी मारणार का? जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड 18 मार्च रोजी होत असल्यानं जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली. सत्तेच्या या निर्णायक लढतीत प्रत्येक मत सोन्याहून मोलाचं ठरणार. राजकीय पटावरचे मोहरे हलू लागलेत आणि सत्ता कुणाच्या हाती जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं. महाविकास आघाडी सत्तेच्या उंबरट्यावर उभी आहे. फक्त एका जागेची साथ मिळाली तरी सत्तेचा दरवाजा उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढल्यानं त्यांच्यातील मतभेद उघड होत आहेत. या मतभेदांच्या धगधगीत पार्श्वभूमीवर राजकारणाचा खेळ अधिकच रंगत चाललाय. दरम्यान माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप यांची भूमिका महत्वाची ठरते. त्यांनी आघाडीसोबत जाण्याचा सूर लावल्यानं राजकीय समीकरणांना वेगळी दिशा मिळू लागली. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या लढतीत मिरज पॅटर्नची पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागलाय. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकीय रंगच कमालीची होती. भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट स्वतंत्रपणे मैदानात उतरले, तर शरद पवार गट आणि काँग्रेसनं हातात हात घालून लढत दिली. निकालात शरद पवार गटाला 18 जागा, भाजपला 16, काँग्रेसला 11, शिवसेनेला 7 आणि अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या. तर रयत क्रांती पक्ष आणि जनसुराज्य यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकत आपली उपस्थिती दाखवून दिली. निकाल जाहीर झाल्यानंतरही सत्ता कोणाच्या हाती जाणार याचा स्पष्ट अंदाज लागत नव्हता. महायुतीचा झेंडा फडकणार अशी गर्जना करण्यात आली होती, पण मतदारांनी दिलेला कौल वेगळ्याच दिशेने वळला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने एकत्र येत सत्तेच्या दारावर टकटक केली आणि आता फक्त एका मताची गरज उरली. मिरज पंचायत समितीच्या निवडणुकीनं तर राजकीय समीकरणांची नवी कथा लिहिली. मतदारांनी महायुतीला अधिक जागा दिल्या असतानाही अंतर्गत मतभेदांनी त्यांची सत्ता हातातून निसटली आणि फक्त 3 सदस्य असलेल्या काँग्रेसनं सत्ता काबीज करून राजकारणात एक वेगळाच इतिहास रचला. याच मिरज पॅटर्ननं आज संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचं वादळ उठवलंय. मिरज पंचायत समितीत काँग्रेसच्या तन्वी कमलेकर सभापती झाल्या, तर शिवसेनेच्या नाराज गटातील ललिता शेजुळेंनी त्यांना साथ देत उपसभापतीपद पटकावलं. मतदारांचा कौल महायुतीच्या बाजूने असताना सत्तेची माळ मात्र काँग्रेसच्या गळ्यात पडली. त्यामुळे राजकीय पटलावर हा मिरज पॅटर्न आता एक चर्चेचा विषय बनलाय. दरम्यान अजित पवार गटाचे 6 सदस्य सध्या सत्तेच्या गणितात किंगमेकर ठरतात. त्यांचा पाठिंबा कोणाला मिळतो यावरच सत्तेचं पारडं झुकणार आहे. मात्र या गटातही मतभेदांचं वादळ उसळलंय. काही नेते भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेत असताना इतर नेते महाविकास आघाडीकडे झुकलेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अजितराव घोरपडे आणि विलासराव जगताप यांनी स्पष्ट इशारा दिलाय की निर्णय प्रदेश स्तरावर नव्हे तर स्थानिक नेतेच घेतील. त्यामुळे अजितदादा गट अखेरीस महाविकास आघाडीकडे झुकणार अशी चर्चा अधिक बळावते. भाजपसाठी ही लढत सोपी नाही. जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी 31 जागांची गरज आहे. सध्या भाजपकडे 16 जागा आहेत. जनसुराज्य आणि रयत क्रांती पक्षाचे प्रत्येक 1 सदस्य आहेत. सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेचे 7 आणि अजितदादा गटाचे 6 सदस्यांची साथ आवश्यक आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या गुंतागुंतीच्या समीकरणात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अजितदादा गट आणि शिवसेनेची चर्चा केली, मात्र जिल्ह्यातील स्थानिक नेते त्यांच्या म्हणण्याला फारसं महत्व देण्याच्या मनस्थितीत दिसले नाही. त्यामुळे भाजपच्या हालचाली सध्या शांत झाल्यासारखे दिसत आहेत. पण ही शांतता खरोखरच थंडावली आहे की एखाद्या मोठ्या कूटनीतीचा भाग, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र संयमन आणि शांतपणे आपली रणनीती आखताना दिसते. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यासारखे नेते अत्यंत संयमी पवित्र घेत प्रत्येक पाऊल सावधपणे टाकतात. फाजील आत्मविश्वास न दाखवता योग्य क्षणाची वाट पाहण्याची रणनीती त्यांनी स्वीकारली. अजितदादा गटाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन आघाडीनं शांतपणे कार्यक्रम करण्याची तयारी सुरू केली. शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट नसली तरी त्यांचं बळी आघाडीच्या बाजूने झुकू शकतं अशी चर्चा रंगू लागली. या सर्व घडामोडीमुळे आता जिल्हा परिषदेतही मिरज पॅटर्नची पुनरावृत्ती होणार का, हा प्रश्न अधिक गडद होत चालला. राजकीय पटावरचे मोहरे सरकतायत. सत्ता कोणाच्या हाती जाणार याचा अंतिम निर्णय मात्र 18 मार्चच्या रणांगणात होणार आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.